भारताची कर व्यवस्था आता सोपी, तंत्रज्ञानावर आधारित आणि विश्वास आणि पारदर्शकतेवर चालणारी झाली आहे। यामुळे देशाची आर्थिक क्षमता मजबूत होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। त्या काल नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोक वित्त आणि धोरण संस्थेच्या समारंभात बोलत होत्या। गेल्या 10 वर्षात देशाच्या कर व्यवस्थेत मोठा बदल झालाय। आधी जास्त कर दर, मर्यादित कर आधार आणि कडक कारवाई अशी पद्धत होती, पण आता ती बदलली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। भारताचं कर्ज ते GDP प्रमाण 81% आहे, जे मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जर्मनीनंतर सर्वात कमी आहे। तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत हे प्रमाण 75.8 पर्यंत कमी होईल। सरकारनं खर्चावर आधारित धोरणाऐवजी गुंतवणुकीवर आधारित धोरण स्वीकारलंय असंही त्यांनी सांगितलं। मजबूत, न्याय्य आणि कार्यक्षम कर व्यवस्था ही देशाच्या चांगल्या कारभारासाठी खूप महत्त्वाची आहे असं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या